एकतर उलटे पाय भुताचे असते, नाहीतर चकव्याचे। शिरपा तोंडातून फेस येईपर्यंत गावच्या दिशेने धावत होता। त्याने वेसापूरची वेस ओलांडली होती। तो आता गावात पोहोचलाच होता। पण गाव सुरू होतानाच नाईक मास्तरचा गोठा लागत होता। तो गोठ्याजवळ आला। आता मात्र तो चांगलाच हादरला होता। समोर बघून त्याचे पायच उचलत नव्हते। जणू कोणीतरी त्याचे पाय घट्ट पकडून ठेवले होते। शिरपा पळून पळून थकला होता। तोंडातून लाळ खाली पडत होती, कारण समोर नाईक मास्तर उभा होता, अगदी गोठ्यासमोर। नाईक मास्तर शिरपाला बोलवत होता। शिरपा देवाचे नाव घेऊन तिथून सर्व शक्तीनिशी मागे फिरला। तो गावच्या वेशीबाहेर धावला आणि जिकडे पाय नेतील त्या दिशेने पळत सुटला। गावच्या वेशीबाहेर गेला हीच त्याची चूक होती, कारण जो गोठ्यासमोर उभा होता तोच खरा नाईक मास्तर होता। शिरपा भीतीपोटी तिथून पळून गेला। 2 दिवसांनी बातमी वाऱ्यासारखी पसरली। सगळे वेसापूर या घटनेने हादरले होते। शिरपा कोळी गावाबाहेरच्या विहिरीमध्ये सापडला।